हॅलो मित्रांनो, नमस्कार. कसं आहात तुम्ही? तर हा काही मोठा ब्लॉग नाही, हा मिनी ब्लॉग बनवला आहे मी. मिनी म्हणजे खूप मिनी आहे, शॉर्टपेक्षा पण कमी आहे. मी आज तुम्हाला चिकन तंदूर रेसिपी कशी बनवायची हे दाखवणार आहे. बघायला तरी रेसिपी खूप अवघड वाटते, पण ही तर खूप सोप्या पद्धतीची आहे. तर मी तुम्हाला हे बनवून दाखवणार आहे. तर तुम्ही याला कमी वेळेत कसे बनवू शकता. तर मी अर्धा किलो चिकन घेतलं आहे व त्यामध्ये आलं आणि लसणाची पेस्ट टाकली आहे व त्यामध्ये अर्धा लिंबू मी पिळून टाकत आहे. तर याच्यामध्ये मी दही टाकत आहे. मी तर अंदाजेच टाकते, तुम्ही 2 चमचे टाकू शकता. व याला आता मी चांगल्या प्रकारे मिक्स करून घेत आहे. तर याला असं मिक्स करा की प्रत्येक पीसला मध्ये पर्यंत त्याचा मसाला लागला पाहिजे. आता याच्यामध्ये मी एव्हरेस्टचा तंदूर चिकन मसाला टाकत आहे. त्यानंतर मी कॅचचा चिकन मसाला टाकत आहे. हे दोघी मसाले मी अर्धे पॅकेट टाकलेले आहे. यानंतर आपल्या चवीनुसार मी मीठ टाकत आहे. मी याच्यासाठी सांगत आहे चवीनुसार मीठ, कारण की प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीने, म्हणजे कोणाला खारट आवडतं, कोणाला फिक्का आवडतं, त्यानुसार मी हे सांगितलं आहे. त्यानंतर मी यामध्ये कस्तुरी मेथी टाकत आहे. आता महत्वाचं असं आहे की याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या. तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे मी याला मिक्स करून घेतलं आहे. तर याला आता आपल्याला मॅरिनेट होण्यासाठी फ्रीज मध्ये ठेवायचं आहे. तर याच्यासोबत खाण्यासाठी पुदिन्याची चटणी आपण बनवूया. याच्यासाठी मी 6 मिरच्या घेतल्या आहेत. तर यामध्ये मी थोडी आलं आणि लसणाची पेस्ट टाकत आहे व त्यावरून पुदिना टाकत आहे. यावरून अर्धा चमचा मीठ टाकत आहे व मिक्सर मध्ये मी याला बारीक करून घेत आहे. थोडे बारीक केल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकावं व पुन्हा त्याला एकदा फिरून घ्या. तर अशा प्रकारे आपल्या पुदिन्याची चटणी रेडी आहे. चिकन बी आपलं चांगल्या प्रकारे मॅरिनेट झालेलं आहे. तर त्यामध्ये मी थोडा चिकन टिक्का मसाला टाकत आहे, जेणेकरून त्याला थोडासा क्रिस्पीपणा येईल. तोपर्यंत मी अगारो मार्वेल ओव्हन टोस्टर ग्रिलरला रिहीटला लावत आहे व याचं टेम्परेचर 200 डिग्री सेल्सिअस वर ठेवत आहे व टायमर 10 मिनिटाचा लावत आहे. टायमर सेट केल्यानंतर लगेच लाईट लागली, म्हणजेच ओटीजी प्री हीट होण्यासाठी रेडी आहे. तंदूर मध्ये टाकण्यासाठी थोडी कोथिंबीर मी कापून घेत आहे व बेकिंग ट्रेला पूर्णपणे बटर लावून घेणे. याचा फायदा असा आहे की चिकन अजिबात ट्रेला चिपकणार नाही आणि स्टेप बाय स्टेप चिकनला ट्रे मध्ये ठेवून घ्यायचे. पीस थोडे लांब आणि सेपरेट ठेवा, कारण एकमेकांना ते पीस चिपकू नये म्हणून. प्रत्येक चिकनच्या पीस वरून बटर लावून घ्यायचे आहे. प्रत्येक पीसला खालून वरून चांगल्या प्रकारे बटर लावून घ्यायचे. बटर लावून झाल्यानंतर ओटीजीच्या सेंटर मध्ये त्याला ठेवून द्यायचे व याचा टेम्परेचर 250 डिग्री सेल्सिअस वर ठेवायचं व 35 मिनिटावर त्याचा टायमर सेट करत आहे. आपले तंदूर बनवायचं काम सुरू झालं आहे. तुम्ही बघू शकता 20 मिनिटं झाले आहे तरी आपला तंदूर किती छान दिसत आहे. तर आपला पूर्ण टायमिंग झाला आहे. तर आपण ट्रेला बाहेर काढून घेऊया. तुम्ही बघू शकता तंदूर आपला किती छान प्रकारे फ्राय झाला आहे. याला आता एका प्लेट मध्ये मी काढून घेत आहे. तुम्ही बघू शकता किती चांगल्या प्रकारे आणि सोप्या पद्धतीने मी तंदूर बनवला आहे आणि कमीत कमी वेळामध्ये आपण ही रेसिपी बनवू शकतो. आणि हे सगळं घडलं फक्त अगारो मार्वेल ओव्हन टोस्टर ग्रिलरमुळे. तुमचं पण मन असेल की हे परचेस करावं, तर मी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये याची लिंक दिलेली आहे, तिथे जा आणि बाय करा. आणि हो, ही रेसिपी बनवल्यानंतर कमेंट करायला विसरू नका बरं का. आज तुम्ही घर बघू शकता, सगळे गायब आहेत, कोणी नाही येत. तर का नाहीये, तर पैजू पण बघा व्हिडिओ बघत बसलेला आहे. हो, शाल माझ्या बोबोली, माझी बोबोली शाल झाली. सॅड का झालाय, तर त्याचे नाना नानी इथे नाही येत, ते गेलेले बाहेर गावी आणि हा इथेच आहे. तर त्याच्यामुळे हा दिवसभर नाना 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 करतोय. तर त्याच्यामुळे हा एकदम सॅड झालेला आहे. मी बाहेर गेलो होतो, माझं थोडं काम चालू आहे, त्याच्यामुळे आता मी घरी आलो, फ्रेश झालो, बघितलं तर हा सॅड झाला आहे. मग म्हटलं चला याला कुठेतरी फिरून आणूया. तर आता कॉफीचा टायमिंग झाला आहे, कॉफी पितो. तुम्ही बाहेर वातावरण बघू शकता, वातावरण खूप असं डेंजर झालेलं आहे. तुम्हाला मी वरती नेऊन दाखवतो वातावरण कसं झालंय. चलो पैजू, आला तू, चलो. पैजू पण येतोय तुम्हाला सांगायला, शुगलो. हो, तर वातावरण बघू शकता, पूर्ण असं आहे ना, ढगढग आलेले आहेत. आता याच्यामध्ये का दिसत नाही काय माहित, पण ढग आलेले आणि भरपूर वेळ झाला, भरपूर वेळेपासून असे ढगाळ वातावरण सुरू होतं. मोबाईलवर मेसेज सुद्धा आला होता, पाऊस होण्याची दाट शक्यता आहे, त्याच्यामुळे थोडं सावध राहा. तर आता हे तर सगळेजण गावाला गेलेले आहेत, घरी फक्त मी आहे, सना आहे आणि मम्मी आहे, आम्ही तिघच आहे आणि फैजू आहे. तर आता फैजूचं मन हे करण्यासाठी त्यासोबत आता खेळावं लागेल. हा ब्लॉग फक्त मी असा जस्ट बनवलाय की एकदम नॉर्मल, की आम्ही नॉर्मलपणे कसं राहतो, काय करतो त्यासाठी. तर
गाडी आले लगीन रुक मध्ये आता रुक. त्याची गाडी बघा, गाडी आपण काढून देऊया त्याला. निकली. हा, ही त्याची सगळ्यात पहिली आणि जुनी गाडी आहे. ज्या गाडीला ही गाडी त्याच्या जुल्फी मामाने आणली होती त्याला गाडी. या गाडीचं हँडल तुटलंय तरी पण तो कसा चालवतो बघा. चला किती गाव हो, बस लय डर असा टन आणतो ना, लय खतरनाक टन आणतो तो. हा चलो ब्रुम ब्रुम, चलो. त्याला ही गाडी एवढी पसंत होती, त्याच्यामुळे त्याला सेम गाडी भेटत नव्हती. त्याच्या जुल्फी मामाने पूर्ण नाशिक हुडकलं आणि त्याला ती तशी सेम गाडी, वेगळ्या कलर नाही भेटला, वेगळ्या कलरची गाडी घेऊन आला. तर अशा प्रकारे. तर आता पापा खाने का क्या तुझे, खाने को क्या लाने का, दूध क्या लाने का, कुकुननी. त्याला कुकुननी आता खायला घेऊन येऊया. कुकुननी म्हणजे नॉनव्हेज. तो त्याला कुकुननी म्हणतो, त्याला नॉनव्हेज खायचंय. हा, तर त्याला कुकुननी आपण आणायला जाऊया. हा बोलो, व्हिडिओ को लाईक करो, लाईक करो. हाँ, फैजू ने बोला है कि वीडियो को लाइक करो, है ना. पसंद आए तो बोलो, पसंद आए तो सब्सक्राइब करो. बोलो सब करो. चला, राजकुमारने सांगितलंय सगळ्यांना, तर सबस्क्राईब बटन नक्की दाबा जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर. काय आपण किधर आहे कुकुननी, ले. क्यों नहीं ले रहा, ले ना, कुकुननी लेने आया ना तू. अरे कुकू ले, देख ले जा. अरे बाप रे. ले ना कुकुननी, ले कुकुननी ले. ले ले. चलो जाने का अभी घर पे. आलो आम्ही, आहे ना आपण कुक्कुननी लेके. त्यांचे बघा स्टंट. आता जायचं घरी वरती. आज मम्मी पप्पा नसल्यामुळे सणाची ड्युटी लागली आज इथे. दाखवते, सणाची ड्युटी लागली आज. त्याच्यामुळे हा बघा. अरे बस ना भाऊ, बस ना. चलो 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 चलो. तर बघा याचं चालूच आहे. चलो ऊपर बबडी, चल चल चलो. कसं खेळतोय बघा. हे असं धिंगा मस्ती चालू असते त्याची. सणाचं काम चालू आहे, मी बसलोय खाली. अरे करे क्यों कर रहा है ऐसा. हे राजकुमार खूप इनोसंट आहे, खूप अजिबात दंगा करत नाही. तो एकदम शांत बसलेला असतो. त्याचा शांतपणा बघा, तुम्हाला दाखवतो मी. तुम्हाला बघायचं का त्याचा शांतपणा. बघा हे बघा, अशा गाड्या घोड्यांवर चढतो, गाड्या चालू करतो. तुम्ही बघितलं ना गाडी कशी फिरवत होता, चावी कशी फिरवत होता, सगळं कळतं त्याला. हा, तो फक्त दिसायला गरीब आहे, त्याच्या चेहऱ्यावर जाऊ नका. तो आहे ना कुणाला पण इकून येईल, मला पण इकल. लय डेंजर आहे तो. आता बघा बघा कसं करतोय आहे का. हे बघा हे बघा हे बघा बघा आहे का. हा वर साडी कसा बसतोय आहे का. लय डॉन झालाय तो आता, लय डॉन. त्याच्यावर लय ध्यान द्यावं लागतं. इकडच्या साईडलाच त्याची एक इथे समोर इथे एक मैत्रीण आहे त्याची, छोटीशी, त्याच्यासारखीच आहे. त्याच्याबरोबर बसतो खेळत. आता मी बाहेर आलो, तो दिसत नव्हता, मग मी तिकडे गेलो. इकडच्या साईडला त्याचा दुसरा मित्र राहतो छोटावाला, ते त्याचे आजोबा बसले तिथं. त्यांना विचारलं, ते म्हटले नाही इकडं नाही आला.
तो तर झोपलाय. मग ते म्हणले इकडे गेला असेल, इकडे बघा त्याच्या लहान मैत्रिणीकडे. मग तिकडे जाऊन बघितलं तर तो तिथे बसला होता. सनानी बोलवलं त्याला, बोललो तर येत नव्हता. अशी मस्ती करतो. चलो घर में, चलो चलो चल बेटा चल. बस होय अभी, बहुत होय अभी. चलो चला आता वर जातो. चल बेटा ऊपर चल. हो गिरिंगा. ही आहे त्याची फ्रेंड. चालली बघा. बाय कर, बाय करा ना. हाँ चलो अभी जाने का क्या ऊपर, जाने का. बघितलं काय. ए, अभी क्या घर को छोड़ने जाता, क्या घर को छोड़ने जाता, जाता क्या घर को छोड़ने. हाँ घर को छोड़ने जाता. हा म्हणतोय कधी सोडायला तो म्हणतो. डेंजर रे डेंजर. क्या अभी क्या गाड़ी निकाल रहा, क्या घर को छोड़ने, घर को छोड़ने को उसको गाड़ी निकाल रहा. हाँ चल ऊपर. ए टाकले, ए टाकली टाकली. आज आशिम भाईंकडे ड्युटी आहे. ड्युटी पार पडली आहे. ड्युटी कंटिन्यू असते आसिम भाऊला. चला दुकान लावून घेऊया आपण. दुकान नाही ना, ती गिरणी बांधून गेली तिथं. ट्रेन ही. नाही ती दुसरी तिथंच दळण आहे अजून. हा का, मग ही काय आहे? ती घेऊ जवळ हा का, जवारी तिकडेच पडेल. बंद झाली. बंद झाली. अरे बापरे. चला मग खालचं दुकान लावून घेऊया आपण. चला. तर सणाने मस्तपैकी चिकन सुक्का बनवलाय. मस्तपैकी आता जेवण करून घेतो. तर सणा बसतोय तिथं. झोपाळा बघा कसा बांधलाय. पण हा आहे त्याचा झोपाळा. हा एमर्जन्सी आहे. याच्यामध्ये त्याला झोप चांगली येते साडीच्या मध्ये. हा बघा शेट. ओ शेट, शेट. ओ फजू शेट. हेलो. चलो बाय बाय करू शकतो अभी. बाय बाय. तर चला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ इथेच मी स्टॉप करतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.